नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते, ज्ञान, विज्ञान आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ज्यांनी आयुष्य घालवले आणि मराठीमध्ये पहिले वृत्तपत्र सुरू करून समाजामध्ये एक प्रकारची नवचेतनाच निर्माण केली. अशा महान विद्वान व्यक्तिमत्वाबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर. चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. त्यांच्या थोडक्यात परिचयाबद्दल जाणून घेऊया. त्यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे देखील म्हटले जायचे. महाराष्ट्रातील पहिले इतिहास संशोधक, ज्ञानेश्वरीचे आद्य प्रचारक व विचारवंत असे देखील त्यांना ओळखले जायचे. न्यायमूर्ती चंदावरकर जांभेकरांना पश्चिम भारतातील आद्य ऋषी असे देखील म्हणत असत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आपल्याला समाजसुधारक या घटकावर आधारित प्रश्न वेळोवेळी विचारले जातात आणि त्यातीलच महत्त्वाचे म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांच्यावर आधारित देखील खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आणि यातीलच एक प्रश्न असा देखील विचारलेला होता की न्यायमूर्ती चंदावरकर जांभेकरांना कोणत्या नावाने ओळखले जात? तर त्याचं उत्तर होतं पश्चिम भारतातील आद्य ऋषी. आणि सेम अशा पद्धतीचे फॅक्ट्स आपल्याला वारंवार आगामी काळामध्ये देखील विचारले जाणार आहेत. त्यामुळे अशा पद्धतीच्या माहिती आपल्याला माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. अर्वाचीन मुकुटमणी प्रख्यात पंडित अशा शब्दामध्ये दादाभाई नौरोजी यांनी त्यांचा गौरव केलेला होता. इंग्रजांनी त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी देऊन देखील गौरवलेले होते. आता आपण बालपण आणि शिक्षण या संदर्भात माहिती पाहूया. त्यांना बाल बृहस्पती असे देखील ओळखले जायचे. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1812 या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावी झाला. बापू छत्रे आणि बापू शास्त्री शुक्ल यांच्याकडे त्यांचे शिक्षण झाले. शालेय शिक्षण घेत असतानाच विद्यार्थी दशेमध्येच 15 रुपये पगारावर गणिताचे अध्यापक म्हणून त्यांनी काम केलेले होते. 1832 मध्ये अक्कलकोटच्या महाराजाचे शिक्षक म्हणून देखील त्यांनी काम केलेले होते. तिथेच ते कानडी भाषा शिकले. विद्यार्थी मित्रांनो, ही फॅक्ट देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण बाळशास्त्री जांभेकर अक्कलकोटच्या महाराजाचे शिक्षक असताना ते कानडी भाषा शिकले होते आणि आपल्याला प्रश्न अशा वेळी विचारला जातो की ते कोणती भाषा शिकले. त्यामुळे आपल्याला असे फॅक्ट्स माहिती असणं आवश्यक आहे. तसेच त्यांना दादाभाई नौरोजी, डॉक्टर भाऊदाजी लाड असे विद्यार्थी देखील लाभले. तसेच विश्वनाथ नारायण मंडलिक हे देखील त्यांचे शिष्य होते. आता आपण त्यांच्या वाङ्मयीन क्षेत्राबद्दल माहिती पाहूया. सर्वप्रथम दर्पण. दर्पण या वृत्तपत्राला वृत्तपत्राची पहाट असे देखील म्हटले जायचे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हटले जायचे. 6 जानेवारी 1832 या दिवशी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र त्यांनी वयाच्या 20व्या वर्षी सुरू केलेले होते आणि याच कारणामुळे 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. आणि या दर्पण वृत्तपत्रासाठी त्यांना रघुनाथ हरिश्चंद्रजी आणि जनार्दन वासुदेव यांची मदत लाभलेली होती. दर्पण हे सुरुवातीला पाक्षिक आणि नंतर साप्ताहिक होते. दर्पण हे वृत्तपत्र इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमधून प्रसिद्ध करण्यात येत असे. ते 8 पानाचे वृत्तपत्र होते. त्यातील इंग्रजी भाग जो होता तो जांभेकर हे स्वतः घ्यायचे, तर मराठी भाग हा भाऊ महाजन यांच्या मार्फत छापला जायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या फॅक्ट आपल्याला खूप छोट्या वाटतील, परंतु परीक्षेच्या अनुषंगाने खूप खूप महत्त्वाच्या आहेत, कारण प्रत्येक फॅक्टवर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. 24 ऑगस्ट 1832 या दिवशी जांभेकरांनी विद्या हे बळ आहे या शीर्षकाचा लेख देखील लिहिलेला होता आणि यातूनच त्यांनी विद्येचे महत्त्व सर्व समाजाला पोहोचवलेले होते. 1840 मध्ये दर्पण हे वृत्तपत्र बंद देखील झालेले होते. म्हणजे साधारण 8 वर्ष हे वृत्तपत्र चालू होते. त्यानंतर दिग्दर्शन. 1840 साली दिग्दर्शन हे मराठी भाषेतील पहिले मासिक त्यांनी सुरू केलेले होते. याचा उद्देश होता वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल, इतिहास अशा प्रकारचे विषय हे लिहिले जात असत. तसेच नकाशे आणि आकृत्यांचा वापर देखील या मासिकामध्ये केला जात असे. जांभेकर हे कुलाबा वेधशाळेचे संचालक देखील होते. तसेच लंडनच्या जिओग्राफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे ते सदस्य देखील होते. आता त्यांच्या ग्रंथसंपदेबद्दल माहिती पाहूया. त्यांची अतिशय वैचारिक वृत्ती राहिलेली होती आणि खूप सारे ग्रंथ त्यांनी लिहिलेले होते. त्यातील सर्वप्रथम 1832 मध्ये इंग्लंड देशाची बखर, 1835 मध्ये ज्योतिषशास्त्र, 1836 मध्ये बालव्याकरण, 1837 मध्ये सारसंग्रह, 1838 मध्ये नीतिकथा, 1846 मध्ये हिंदुस्थानचा इतिहास, तसेच भूगोलविद्येचे मूलतत्वे आणि शून्यलब्धी हे गणितावर आधारित पुस्तक देखील त्यांनी लिहिले होते. त्यासोबतच संधीचे भाषांतर हे पुस्तक देखील त्यांनी लिहिलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला
त्यांची ग्रंथसंपदा ही माहिती असणं देखील खूप खूप आवश्यक आहे. कारण मी तुम्हाला सांगतो, की 1837 साली जे छापलेले सारसंग्रह आणि 1838 साली छापलेले नीतिकथा या दोन्ही पुस्तकावर आधारित आपल्याला एम-पी-एससीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि जर अशा पद्धतीचा प्रश्न एम-पी-एससीमध्ये विचारण्यात येत असेल, तर त्याचा अर्थ असा आहे, की आपल्याला बाकीच्या परीक्षांमध्ये देखील अशा पद्धतीचे फॅक्ट्स हे 100% विचारले जातील. म्हणजे तलाठी परीक्षा असेल, पोलीस भरती परीक्षा असेल, कोणत्याही परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे फॅक्ट आपल्याला विचारणार हे 100% आहे. त्यासोबतच 1845 मध्ये त्यांनी पहिली छापील ज्ञानेश्वरी ही जांभेकरांनी काढलेली होती. त्यामुळेच त्यांना ज्ञानेश्वरीचे आद्य प्रचारक देखील म्हटले जात. त्यामुळे ही फॅक्ट देखील लक्षात ठेवा. 1845 मध्ये पहिली छापील ज्ञानेश्वरी ही बाळशास्त्री जांभेकरांनी काढलेली होती. आता आपण त्यांच्या सामाजिक सुधारणाकडे वळूया. स्त्री शिक्षण, बालविवाह, पुनर्विवाह या प्रश्नांचा विचार आणि त्यांनी प्रसार देखील केलेला होता. अंधश्रद्धा निर्मूलन याकडे देखील त्यांनी लक्ष दिलेले होते. सामाजिक प्रश्नांकडे विवेकनिष्ठ दृष्टिकोन ठेवण्याबाबत त्यांनी समाजाला आवाहन देखील केलेले होते. स्त्री शिक्षणाचे ते पहिले पुरस्कर्ते मानले जात. तसेच विधवांच्या पुनर्विवाहाचे देखील ते पुरस्कर्ते होते. बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी, नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटी या संस्था देखील त्यांनी काढलेल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या एकूणच कारकिर्दीमध्ये श्रीपती शेषाद्री प्रकरण हे गाजलेले होते. या प्रकरणाबद्दल देखील जाणून घेऊया. हिंदू धर्मातून परधर्मात गेलेल्यांना शुद्ध करून पुन्हा स्वधर्मात घेण्यात यावे असे त्यांचे मत होते. नारायण आणि श्रीपती ही शेषाद्री ब्राह्मणाची 2 मुले होती. त्यातील नारायण शेषाद्री यांनी ख्रिस्ती धर्माची दीक्षा ही ऑलरेडी घेतलेली होती. श्रीपती शेषाद्री हा ख्रिश्चन धर्मात जाऊ नये म्हणून जांभेकर यांनी त्यांना मदत केली होती. या श्रीपती शेषाद्री प्रकरणामध्ये त्यांना खालील लोकांनी मदत केली होती. त्यातील पहिले होते मोरशास्त्री साठे, त्र्यंबकशास्त्री शाळीग्राम, जगन्नाथ शंकरशेठ आणि दादोबा पांडुरंग तर्खडकर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला श्रीपती शेषाद्री प्रकरण हे कोणत्या समाजसुधारकाशी निगडीत आहे, असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, श्रीपती शेषाद्री प्रकरण हे बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी निगडीत आहे. आणि हे कशाशी निगडीत आहे, तर हिंदू धर्मातून परधर्मात गेलेल्यांना शुद्ध करून पुन्हा स्वधर्मात घेण्यात यावे, अशा पद्धतीचे ते मत त्यांनी परखडपणे मांडलेले होते. त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधन कार्याबद्दल आता एक नजर फिरूया. 1830 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या डेप्युटी सेक्रेटरी या पदावर त्यांची नियुक्ती झालेली होती. मुंबई विभागातील प्राथमिक शाळा तपासणी निरीक्षक म्हणून देखील त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. मुंबई प्रांतातील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ते पहिले मराठी भाषिक प्राध्यापक देखील होते. तेथे ते गणित, भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र हे विषय शिकवत असत. प्राचीन भारतीय शिलालेख व ताम्रपट यांचे त्यांनी वाचन देखील केलेले होते आणि त्यावर लेख देखील त्यांनी लिहिलेले होते. म्हणूनच पहिले इतिहास संशोधक अशी देखील त्यांची ओळख आहे. तसेच यासोबतच इंग्रजी शिक्षणाचे ते खंबीर समर्थक देखील होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा या महान समाजसुधारकाचे निधन 17 मे 1846 या दिवशी झाले होते. केशवराव भावळकर यांनी जांभेकरांचे चरित्र हे लिहिलेले आहे आणि बाकीचे जे फॅक्ट्स आहेत म्हणजे दादाभाई नौरोजी हे त्यांना अर्वाचीन मुकुटमणी व प्रख्यात पंडित असे म्हणत, तर पश्चिम भारतातील आद्य ऋषी असे न्यायमूर्ती चंदावरकर असे हे त्यांना म्हणत असत. हे सर्व फॅक्ट्स आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने खूप खूप महत्त्वाचे आहेत आणि या सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे. आणि आगामी काळामध्ये ज्या कोणत्याही परीक्षा होणार आहेत, गट ब, गट क या संपूर्ण परीक्षांमध्ये आपल्याला ह्या फॅक्ट्स 100% विचारल्या जाऊ शकतात. आणि मी जे तुम्हाला सर्व शेवटी फॅक्ट सांगितली, की केशवराव भोवाळकर यांनी बाळशास्त्री जांभेकर यांचे चरित्र लिहिलेले आहे. हे देखील फॅक्ट आपल्याला गट क या परीक्षेमध्ये म्हणजे जी क्लर्कची परीक्षा होते, यामध्ये आपल्याला ही फॅक्ट विचारण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीतच परीक्षेसाठी महत्त्वाचं काय आहे, हे पुन्हा एकदा तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर लक्षात घ्या, 1812 मध्ये त्यांचा जन्म, 1832 मध्ये दर्पण याची सुरुवात, 1840 मध्ये दिग्दर्शनची सुरुवात, 1846 मध्ये त्यांचं निधन. त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ कोणते? तर गणित या विषयावर आधारित शून्यलब्धी, बाळ व्याकरण, नीतिकथा, हिंदुस्थानचा इतिहास. विशेष बाब म्हणजे त्यांना दर्पणकार असे म्हटले जात, पहिले इतिहास संशोधक असे म्हटले जात आणि ते सर्व समाजसुधारकांमधले आद्य समाजसुधारक देखील होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा महत्त्वाचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुम्ही सर्व मुलांपर्यंत नक्की पोहोचवा आणि तुम्ही देखील परीक्षेच्या जशी-जशी जवळ येईल, तशी-तशी रिव्हिजन करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच खूप-खूप कामाचा येणार आहे. त्यामुळे वारंवार हा व्हिडिओ पहा आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. तर अशा अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एम-पी-सी लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.